उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आणि समारोपासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे सर्वांचे आवडते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आपल्या खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती अमोलजी नलावडे, राहुलजी महिवालजी, सूरज मांढरे साहेब, डॉक्टर विलास खर्चे, डॉक्टर इंद्रामणी, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतोय ते आपल्या पुण्याचे कार्यक्षम कलेक्टर जितेंद्र डुड्डी, जिल्हा परिषदेचे कार्यक्षम सीओ गजानन पाटील, महाराष्ट्र बँकेचे मिश्रा साहेब, उपस्थित कृषी विभागाचे सगळेच आमचे अधिकारी, सर्वच विभागाचे सगळे अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कर्मचारी, पत्रकार बांधव आणि उपस्थित असणारे माझे शेतकरी बांधव आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा हरकत नाही की ही जी कल्पना, ही जी संकल्पना ज्यांनी मांडली ते या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु एक शेतीशी एक नाळ असणारा नेता, एक शेतीशी बांधावर जाऊन स्वतः वाफ्यावरती धड्यावरती एक दारी धरणारा नेता, स्वतः दुधाची गायीची धार काढणारा नेता, स्वतः पोल्ट्रीमध्ये अंडी गोळा करणारा नेता, ऊस ज्यावेळेस तोडणीला जात होता त्यावेळेस ऊसाचे किंवा त्याच्या अगोदर कांडी मोजणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही, परंतु त्यांच्या आठवणी, एक त्यांचा आदर्श, त्यांची शिकवण घेऊन निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग एक या आपल्या भागामध्ये नवीन नवीन आपल्या शेतकऱ्यांसाठी काही गोष्टी आणल्या पाहिजे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रावहिनी पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कृषी विभाग निश्चित प्रकारे काम करतोय। आज आपल्या सर्वांना माहित आहे, आता शेती ही आपल्याला पारंपरिक पद्धतीने न करता आपल्याला नवीन शेतीमध्ये तंत्रज्ञान काय घेतलं पाहिजे, नवीन कुठल्या गोष्टी घेतल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांचं त्यामध्ये शेतामध्ये त्याचं उत्पादन वाढेल, नुसतं उत्पादन वाढून उपयोग नाही, त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं मिळेल, बाजारपेठेमध्ये त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजारभाव मिळेल, हा दृष्टिकोन या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निश्चित प्रकारे राहिलेला आहे। आणि अजितदादांच्या नंतर निश्चित प्रकारे देवेंद्र भाऊंचं एक प्रेम, देवेंद्र भाऊंचं निश्चित प्रकारे माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांवरती राहिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, ज्या ज्या वेळेस या राज्यातला शेतकरी अडचणीत आला, या शेतकऱ्याला काहीतरी आपण राज्य शासन देणं लागतो, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं हे न करता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। आपल्या सर्वांना माहित आहे, राज्याच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, त्या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या ह्या शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचला पाहिजे, शेतकऱ्यांच्या दारोदारी पोहोचला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचला पाहिजे, माझा शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे, ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही नेहमीच त्यांची भूमिका राहिलेली आहे। आणि निश्चित प्रकारे त्यांचा पाठिंबा आज आपल्या सर्वांना असल्यामुळं आज कृषी यांत्रिकरणाच्या माध्यमातून आपण बघा, पूर्वी आज आपण इथं अनेक शेतकरी आहेत, कृषी यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये पूर्वी लॉटरी पद्धतीनं त्या शेतकऱ्याला त्याचं निवड व्हायची, परंतु आपण आता लॉटरी पद्धत बंद केलेली आहे। फर्स्ट कम फर्स्ट, जो शेतकरी पहिला अर्ज करेल त्या शेतकऱ्याला पण मदत करतोय। आणि आपल्याला मला सांगावस आनंद वाटतो की पूर्वीचं शेतकऱ्यांना दिलेले पैसे, शेतकऱ्याला केलेले अनुदान वाटप आणि आताच्या अनुदान वाटपामध्ये साधारणतः खूप मोठा फरक आहे। यातनं आम्हाला एकच करायचंय की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे।
शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की शेतकरी माझा अडचणीत आहे, लाईटीचं बिल भरू शकत नाहीये, त्यामुळे तिथे एमएससीबीचे वायरमन जाऊन माझ्या शेतकऱ्यांची ज्यावेळेस लाईट त्यावेळेस कट करत होते, त्यावेळेस आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय दादा असतील, या सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय या माझ्या शेतकऱ्यांसाठी घेतला. 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत साधारणतः माझ्या शेतकऱ्याला ही वीजमध्ये सवलत दिली. कदाचित आपल्या सगळ्यांना माहिती नसतं, आपण नुसतं म्हणतो माझ्यापुरता विचार करतो 7.5 पर्यंत. हा साधारणतः आकडा देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरंच आपण सगळ्यांनी हा आकडा प्रत्येक वर्षी 25 ते 27 हजार कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या वीज सवलतीसाठी हे सरकारला द्यावे लागतात. त्यामुळे निश्चित प्रकारे आपण देवेंद्र भाऊंचं सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया. ही मंडळी शेतकऱ्यांचे निर्णय घेणारी आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे हवामान बदल आहे, शेतीमध्ये अनिश्चित वातावरण आहे, कधी जादा पाऊस पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ होतोय. अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत करणं आमची राज्य सरकारची, आमची कृषी विभागाची ही भूमिका असते. शेतकऱ्याला मदत करणं हे आमची असते. आपल्या सर्वांना माहित आहे मध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सुद्धा जो गेल्या वर्षी पाऊस ज्यादा पडला त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सुद्धा राज्य सरकार हे ठामपणे उभा राहिलं आणि त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत ही राज्य शासनाच्या वतीनं निश्चित प्रकारे केली गेली. अधिक तुम्हाला सांगण्यास हरकत नाही की शासन आता नवीन आपल्या सगळ्यांना माहित आहे. मगाशी मांढरे साहेबांनी अनेक गोष्टीचा उल्लेख केला, त्यामुळे मी त्या गोष्टीचा उल्लेख करत नाही. यायसारखं धोरण निश्चित प्रकारे हे राज्याने स्वीकारलेलं आहे. यायचं धोरण स्वीकारणारलं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे, हे सुद्धा आज आपल्या सगळ्यांना मी निश्चित प्रकारे बंधूंना सांगतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे जे काय करता येईल, आपल्या सर्वांना माहिती आहे शेतकरी अजूनही अडचणीत आहे. शेतकरी बांधव देवेंद्र भाऊंना भेटतात, त्यांना सांगतात आम्ही अडचणीत आलेलो आहे, आम्ही काय ते काय शेतकरी त्यांनी पैसे बँकेचे भरलेले नाहीत, सोसायटीचे भरलेले नाहीत. त्यामुळं अहिल्यादेवी मातेच्या नावाने एक आपल्याला माहिती आहे की सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री एक ऐतिहासिक निर्णय माझ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी घेतील, हाही आज आपल्या सगळ्यांना मी आशीर्वाद निश्चित प्रकारे व्यक्त करतो. मी एवढंच आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता शेती आपल्याला सगळ्यांना आपल्याला जर शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं, नवीन काही गोष्टी शेतकरी आज आपण इथं सगळं पाहिलं, तर त्यामध्ये जर आपण काही गोष्टी आपल्या शेतामध्ये जर उपलब्ध केल्या तर येणारे दिवस हे माझ्या शेतकऱ्यांचे आहेत. हे निश्चित प्रकारे जरी आज खताचा पुरवठ्यामध्ये थोडी अडचण असेल, पाण्याच्या बाबतीत शेवटी अडचण तर ही राहणारच आहे. अडचणी हे युगच स्पर्धेचं युग आहे. या अडचणीच्या काळामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये निश्चित प्रकारे हे राज्य सरकार, केंद्र सरकार, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, ही सगळीच मंडळी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर आहेत. तर भविष्यामध्ये निश्चित प्रकारे या राज्यात आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चित प्रकारे आज मी पाहत होतो ते फिरताना बघताना त्यांनी इतकं बारीक त्यांचं लक्ष होतं की जेणेकरून बारीक गोष्टीमध्ये जे प्रकल्प सादर केले होते त्या प्रकल्पामध्ये ते चौकशी करत होते, त्यांना शब्बासकी देत होते, त्यातनं त्यांचा एक आत्मविश्वास वाढत होते. ह्यातच खरं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडे. पण निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज निश्चित प्रकारे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषीचा कार्यक्रम म्हणल्यानंतर अजितदादांची आठवण निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना येते आणि मी कलेक्टर साहेबांचं पण ह्यासाठी आभार मानतो की डुडी साहेबांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतः त्यांनी सुद्धा खूप काही प्रयत्न केले. सर्वांनी यासाठी हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि इतर बाबतीमध्ये त्यांच्या काही सूचना त्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ या बाबतीमध्ये घोषणा निश्चित प्रकारे करतील. पुन्हा एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. धन्यवाद माननीय कृषी मंत्री महोदयांचे आभार. यानंतर मी विनंती करतो राज्याचे माननीय